लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नमस्कार, बातमी आहे नाशिक मधून। सिडको परिसरातील आदर्श शिशुविहार व बाल विकास मंदिर शाळेत फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्कशीट न मिळाल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शाळा व्यवस्थापनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडले। यावेळी शाळेच्या शिक्षकांवर अरेरावी केल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे। आंदोलनादरम्यान काही पालकांनी असा आरोप केला की फी भरली नाही तर मार्कशीट मिळणार नाही, फी भरण्याची परिस्थिती नसेल तर नगरपालिकेच्या शाळेत टाका असे म्हणत शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिली। तसेच ऍडमिशन करायचं असतं तेव्हा आमच्या पाया पडता असे अपमानास्पद वक्तव्यही केल्याचा दावा पालकांनी केला। शाळेच्या आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यासोबतच काही राजकीय पुढाकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोपही पालकांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रित करत त्यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मोठ्या संख्येने पालकवर्ग अंबड पोलीस ठाण्यातही पोहोचून आपली तक्रार नोंदविण्यासाठी दाखल झाला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील तणाव चव्हाट्यावर आला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत पालक व पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे। मोफत प्रवेश मोफत प्रवेश शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांचे गुणपत्रक मिळाले। शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांचे गुणपत्रक मुलांचे दाखले पुढच्या वर्षाचे प्रवेश मुलांना मोफत पुढच्या वर्षाचे मुलांचे मोफत प्रवेश मुलांचे हक्क मुलांना मोफत शिक्षण मुलांना मोफत शिक्षण। माझे नाव अश्विनी दत्तात्रय पाटील। माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल, तर मी 29 तारखेला रिझल्ट होता मुलीचा, तेव्हा मला 2,500 रुपये माझे बाकी होते माझी फी। तर त्या मॅडमनी मला म्हणले की म्हणे तुम्ही 2,500 रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल, असे त्या मॅडम बोलल्या। मी म्हटलं पुढचं ॲडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला। आम्ही गरीब आहे, एकट्याच्या भरोशावर काय होणार आहे? महागाई वाढली, सगळी महागाई वाढली। तुमच्याकडून फी भरणं नसेल होत तर तुम्ही नगरपालिकेच्या शाळेत टाका, तुम्ही असं ते बोलले। अहो हिरे शाळेत अंडे ऍडमिशन इथं काय भेटतं पोरांना खायला? काय देतात? नुसतं भात देतात, भाजी। तुम्हाला ऍडमिशन करायचं राहतं तेव्हा आमच्या पाया पडायला येतं असे ते बोलले आम्हाला। असं काही बोलायची पद्धत झाली का सरांची? बरं, तुमची शरीराची भाषा कोणी केली? ज्योती पवार मॅडमने केली। त्या ज्योती पवार मॅडम बोलल्या आम्हाला म्हणे तुम्ही अटॅक केला म्हणे आम्हाला। मी जेवण करत होते म्हणे, सगळे पालक लोक माझ्या पुढे येऊन आम्हाला अटॅक केला म्हणे, पण सगळं आमच्याकडे प्रूफ आहे, सगळं आम्हाला लेखी देणार नाही। दरवेळेस पैसे मागता, पिक्चर पोरांना पिक्चर दाखवता, काय दाखवता 20-20 रुपये मागतात ते दरवेळेस पोरांना। आई बापांना तरी पण पैसे मागतात ते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.